कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। महाराष्ट्राचे शिल्पकार आणि माजी मुख्यमंत्री कैलासवासी यशवंतराव चव्हाण यांची पणती अमायरा चव्हाण वयाच्या 11व्या वर्षी लेखिका म्हणून पदार्पण करत आहे। वाचनामुळे आपल्याला जगाचे भान मिळते असे सांगणाऱ्या यशवंतराव चव्हाण घराण्याच्या परंपरेत वाढलेल्या अमायराने द ट्रेल डायरीज ही साहस कथा लिहून बाल साहित्याच्या विश्वात दमदार पाऊल टाकलंय। ही कादंबरी देशातील अग्रगण्य प्रकाश संस्थांपैकी एक असलेल्या पेंग्विन रँडम हाऊसच्या सहसंस्थेने पार्ट्रिजने प्रकाशित केली आहे। साहसी आणि कल्पनारम्य कथानक असलेल्या पुस्तकाचे प्रकाशन 5 जुलै रोजी सायंकाळी 4 वाजता मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या रंगस्वर सभागृहात होणार आहे। वयाच्या 11व्या वर्षी लेखिका झालेल्या अमायराचे हे पुस्तक नव्या पिढीला नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे। या प्रकाशन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्य विभागाचे कॅबिनेट मंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार उपस्थित राहणार असून मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉक्टर अश्विनी जोशी, राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालयाच्या संचालिका निधी चौधरी, प्रसिद्ध चरित्रलेखिका रीता राममूर्ती गुप्ता आणि बाल साहित्यिक राजीव तांबे यांचाही मान्यवर पाहुण्यांमध्ये समावेश आहे।